सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। मीरा रोडमध्ये मराठीचा आवाज घुमला। मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी माणसानं मोर्चानंच उत्तर दिलं। मीरा रोडमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात मराठी माणूस मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला। पोलिसांनी सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारली होती। पोलिसांनी मोर्चा काढण्यासाठी आलेल्या मोर्चेकरांची धरपकड केली। मात्र यानंतर मोर्चा काढण्यावर ठाम असलेल्या मराठी माणसाच्या रेट्यामुळे पोलिसांना नमती भूमिका घेत या मोर्चाला परवानगी द्यावी लागली। मीरा रोडमध्ये मराठीचा एल्गार। अन्याय होतोय ना की कधी बी सहन करणार नाही मी। मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणसाचा महाराष्ट्र राहणार। जय महाराष्ट्र। मराठी माणसाची ताकद दिसली। मराठी माणूस जमणार आणि अजून जमणार। जेवढा मराठी माणूस तुम्ही एक मराठी माणूस हातमध्ये टाकला ना 100 मराठी माणसं इकडे रस्त्यावर उतरतील। कारण या मराठी भाषेचा या लोकांनी अपमान केलेला आहे। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला चोख प्रत्युत्तर। इथे कुणाची आरेरावी चालणार नाही। आलाय धंदा करताय व्यवस्थित बोला। जर तुम्ही आरेरावी केली तर आरेरावीचा जबाब हा कानफाडीतच बसणार। जय महाराष्ट्र। मंगळवारी मुंबईच्या सीमेला लागूनच असलेल्या मीरा रोडमध्ये मराठी माणसाची ताकद पाहायला मिळाली। मराठीचा सन्मान केलाच पाहिजे। पाहता पाहता मराठी माणूस मीरा रोडच्या रस्त्यावरती एकवटला। खरं तर पोलीस आणि सरकारला हे आंदोलन इतकं मोठं होईल याची जराही कल्पना नव्हती। मनसेने या आंदोलनाची हाक दिली, पण पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। पण हळूहळू आंदोलन व्यापक बनलं आणि मराठी माणसानं या आंदोलनाच्या निमित्तानं एकजूट दाखवली। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केल्यावर मीरा रोडच्या रस्त्यांवर जोरदार राडा पाहायला मिळाला। आम्हाला कळत नाहीये ही तुमची जी मीरा रोड आहे, आमचा जी मीरा रोड आहे हे मुंबई महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे? म्हणजे आज आम्हाला ह्या मीरा रोड मध्ये कैदी बनवून ठेवलं जातंय। हे योग्य आहे का? आमच्याशिवाय ती लोक पोट भरूच शकत नाही। त्यांची चुकीची समज आहे की मराठ्यांशिवाय ते लोक राहूच शकत नाही। दाखवा त्यांनी 8 दिवस दुकानं बंद करून अभिमान मानू मराठ्यांची काय ताकद आहे ती। या लोकांना गुजराती मारवाडी लोकांना ही त्यांची सरकार आहे महाराष्ट्रातली का मराठी माणसांची सरकार आहे? त्यांना बरोबर मोर्चा काढून दिला, त्यांना कोणी हातबोट नाही लावला। आम्ही शांतीपूर्ण इथं जमा झालो आहे। आमच्यावर दडपशाही होते। मराठी महाराष्ट्र में नहीं चलेगी तो आप बताओ पाकिस्तान में बोलोगे, कहाँ बोलोगे? भेदभाव का करतात असे की आम्ही शांततेने उभे आहोत, कुठचीही आम्ही इजा केलेली नाही। आम्ही काय आहे मोर्चामध्ये मराठी म्हणून एकजूट होऊ शकत नाही का? वरती आणल्यानंतर आता आम्हाला तापतात हे लोक का म्हणून? का आम्ही मराठी माणसं आहेत म्हणून? आज मराठी माणसाला खाया पियाला देत नाहीत का? आम्ही मराठी माणसं जगायचं नाही काय? पोलिसांनी धरपकड केली तरी मोर्चा काढण्यावर मराठी बांधव ठाम होते, कारण काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिलेली। पण मराठी माणसांच्या मोर्चाला कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत परवानगी नाकारण्यात आली। त्याचमुळे मराठी माणूस संतापला आणि त्याचाच आक्रोश या मोर्चात दिसला। त्यांच्याकडे परमिशन आहे का? परमिशन नाही तर मोर्चा काढला। महाराष्ट्रामध्ये मारवाडी गुजराती मोर्चा काढला। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत ना? परमिशन कशा दिले नाही? जर त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की मोर्चा काढू नका आणि तरी पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्चा काढला आणि आम्ही आज मोर्चा काढलाय तर त्यांना लगेच तिथे प्रॉब्लेम झाला। आता खरं तर मनसेचा हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री मनसे आणि शिवसेना उबाटा पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या। मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना रात्री 3:30 वाजता ताब्यात घेतलं गेलं, तर वसई विरारमधल्या अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली। मोर्चा होता त्यांचा तेव्हा पोलिसांचा एवढा का बंदोबस्त नव्हता? आणि आज आमच्या मोर्चाला एवढे आणि शांततेत आम्ही करतोय, हे सगळं यांनीच केलंय। त्यांच्याकडे परमिशन आहे का? परमिशन नाही तर मोर्चा काढला। महाराष्ट्रामध्ये मारवाडी गुजराती मोर्चा काढला।
तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत ना? परमिशन कशात दिले नाही? मोर्चात मनसे आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांसोबतच मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मराठी माणूसही रस्त्यावरती उतरला. या आंदोलकांचा आक्रोश पाहून पोलिसांनी आपली भूमिका बदलली आणि मोर्चाला परवानगी दिली. दरम्यान मुंबईमधनंही मनसे आणि शिवसेना उबाठाचे नेते मीरा रोडच्या आंदोलनात पोहोचले. त्यामुळे आंदोलनाचा हुरूप आणखीनच वाढला. सांगितलं होतं व्यापारी आज व्यापार करा, आमच्या बाप बनायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल. मग मराठीचा, मग मुंबईचा, मग मीरा भाईंदरचा आणि मग महाराष्ट्राचा. आंदोलकांनी केवळ मोर्चाच काढला असं नाही तर छोटेखानी जाहीर सभा सुद्धा घेतली. तर माझं मत आहे, तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे. या महाराष्ट्रातला शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी आमच्यासाठी धान्य पिकवत असतो. तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही उपाशी मरणार. आम्ही जर ठरवलं तर तुम्ही उपाशी मराल. आम्हाला नका सांगू आम्ही उपाशी मरू. खरं तर पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उलटा परिणाम झाला. मराठी माणूस मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरून एकत्र झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पहाटे 3 वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून मीरा रोडमधील मोर्चासाठी वातावरण तापायला सुरुवात झाली. सकाळपासून मोर्चासंदर्भात काय काय घडामोडी घडल्या ते आपण बघूयात. तर मोर्चाची ही टाइमलाईन आहे. पहाटे 3च्या सुमारास अविनाश जाधव यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलेलं होतं तेव्हाची ही दृश्य. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये लोक सामील झालेले होते. आधी तर अविनाश जाधव यांना नोटीस बजावलेली होती, तरीही ते या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आग्रही होते. दरम्यान सकाळी 7 वाजता स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अशा पद्धतीनं धरपकड पोलिसांकडून केली जात होती. मीरा रोड परिसर ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी तिथल्या व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात, मनसेच्या खळखट्याक विरोधात आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आज जेव्हा मराठी बांधवांनी मोर्चा काढला त्यावेळेला मात्र पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय. सकाळी 7 वाजता स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्यामध्ये महिला पदाधिकारी होते. मीरा रोडमध्ये आज मराठीचा एल्गार पाहायला मिळाला आणि यामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून मीरा भाईंदरमध्ये गर्दी जमण्यास सुरुवात झाली. कारण इथं आधी तर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अगदी पहाटे 3 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्यामुळे मनसैनिक मोठ्या संख्येनं इथं जमायला सुरुवात झाली होती. 7 वाजल्यापासूनच तेव्हा पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि 9 वाजता अशा पद्धतीनं मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा मराठी बांधव हे मोठ्या संख्येनं इथं जमण्यास सुरुवात झाली. तर सकाळी 10:30 वाजता नेमकं काय घडलं त्याचीही दृश्य आपण बघू शकतोय. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. जे आंदोलक मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जमत होते त्यांची धरपकड पोलिसांनी केली. मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस 12-15%. तर मीरा रोडमध्ये गोंधळाचं वातावरण त्यानंतर पाहायला मिळालं. अविनाश जाधव हे तिथं पोहोचलेले होते. मोठ्या संख्येनं मराठी बांधव रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मराठी एकीकरण समिती असेल, मनसे असेल किंवा शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती आणि पोलीस त्यांच्यापैकी अनेकांना ताब्यात घेत होते, आंदोलकांना ताब्यात घेत होते. तेव्हा ते विरोध करत होते आणि एक प्रकारचा गोंधळ इथं त्यानंतर निर्माण झाला. तर सकाळी 11 वाजता इतर भागातून सुद्धा मनसैनिक मीरा रोडमध्ये दाखल झालेले होते. कारण या ठिकाणी पोलिसांकडून जी धरपकड केली जात होती त्याचा कुठेतरी निषेध केला जात होता आणि त्यासाठी इतर भागातून सुद्धा मनसैनिक आणि मराठी बांधव मोठ्या संख्येनं मीरा रोडमध्ये जमायला सुरुवात झाली होती. आणि
आणि सकाळी 11:20 जेव्हा अधिवेशनाचा कालावधी सुरू होत होता त्यावेळेला विधान भवनात सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले. मीरा रोडमध्ये जो मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती, धरपकड केली जात होती आंदोलकांची, त्याचा निषेध विरोधकांकडून करण्यात आला. दुपारी 1 वाजता मनसेच्या मोर्चाला परवानगी मिळाली आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. मराठी बांधव एकवटल्याचं पाहायला मिळालं. मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं जमले होते. सकाळपासून धरपकड केल्यानंतर अखेर दुपारी 1 वाजता या मोर्चाला परवानगी देण्यात आली होती आणि त्यानंतर मात्र मोठ्या संख्येनं इथं मराठी बांधव जमले. त्यांनी सरकारचा निषेधही केला, संतापही व्यक्त केला. तर दुपारी 1:10 ही दृश्य आपण बघू शकतो. ठरलेल्या मार्गानंच मीरा रोडमध्ये हा मोर्चा निघाला आणि मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये मराठी बांधव सामील झाले. मनसेचे कार्यकर्ते त्यामध्ये होते, त्याचबरोबर शिवसेना युबीटीचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आणि त्यानंतर मीरा रोडमधील त्याच मार्गावर कशा पद्धतीनं गर्दी जमली होती मराठी बांधवांची, मराठीचा जो यलगार आज पाहायला मिळाला होता त्याची ही दृश्य. आणि दुपारी 1:15 वाजता प्रताप सरनाईक हे आंदोलनस्थळी पोहोचलेले होते. मात्र त्यांना आंदोलकांनी गो बॅकच्या घोषणा दिलेल्या होत्या, कारण प्रताप सरनाईक हे सत्ताधारी आहेत आणि तेही या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जेव्हा पोहोचले तेव्हा मात्र लोकांचा संताप अनावर झाला. सकाळपासून जी धरपकड केली जात होती, मोर्चाला परवानगी दिली जात नव्हती, त्याचा कुठेतरी रोष लोकांमध्ये होता आणि त्याचा सामना प्रताप सरनाईक यांना करावा लागला. तर नितीन सरदेसाई, मनसेचे नेते संदीप देशपांडे, त्याचबरोबर अविनाश जाधव, राजन विचारे, शिवसेना युबीटीचे आणि युबीटीचे विनोद घोसाळकर हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आणि त्यानंतर शेवटी त्यांनी जे भाषण केलं आहे, संबोधन केलं आहे या सर्व मराठी जनांना जे या मोर्चामध्ये सामील झाले होते तेव्हाची ही दृश्य. तर मोर्चामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेल्या मंत्री सरनाईक यांना उपस्थित मोर्चेकरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. उपस्थितांनी सरनाईक गो बॅकच्या घोषणा दिल्या. 50 खोके एकदम ओकेची घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आली. तर गर्दीमधून सरनाईकांच्या दिशेनं एक बाटलीही भिरकावण्यात आली. या रोषामुळे मग सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. बाहेरचे मनसे आणि उबाटाचे लोक आलेले, बाहेर ना आलेली. परवानगी दिली असती हे चित्र झालं नसतं. मी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये, कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते. सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चात येत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली, त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे. सो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे. आधीच राज्यामध्ये मराठी अमराठी वाद पेटलेला असताना मीरा रोडच्या मोर्चानं राजकारणात भर घातली. अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून मनसेनं पुकारलेल्या या मोर्चाला अनपेक्षित पण तुफान प्रतिसाद मिळाला. एकीकडे मीरा रोडमध्ये मराठी माणसाचा आवाज घुमत असतानाच दुसरीकडे विधान भवनात मोर्चावरून राजकारणही रंगत होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची परवानगी का नाही, मराठी माणसाच्या या मोर्चाला आंदोलनाला परवानगी का नाही या मुद्द्यावरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले. परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. तर कायदा सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी आंदोलकांना मोर्चा विशिष्ट परिसरातून नेण्यास मनाई केल्याचं सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी कामं करायला लागले. मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील.
त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही. हे कुठलं सरकार आहे? महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे? किती मराठी माणसांना तुम्ही नोटीस देणार आहात आणि किती मराठी माणसांना अटक करणार ते एकदा सरकारने आम्हाला सांगावं. शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा होणार होता, परंतु जाणून बुजून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे काही त्यांना भीती वाटली आणि म्हणून या सर्व सत्ताधारी मंडळांनी जाणून बुजून या ठिकाणी हे प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला नाही पाहिजे. तर या संपूर्ण मोर्चाचा रंगारंग विचारात घेता थेट मुख्यमंत्र्यांनाच स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावं लागलेलं आहे. राग रंग जो या मोर्चाचा होता तो विचारात घेतल्यानंतर मुख्यमंत्री हे स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे आले. यावेळी त्यांनी मनसेवर आडमोठी भूमिका घेतल्याचा आरोप केला. ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. पण त्यांनी त्याला नकार दिला म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपींनी सांगितलेलं आहे. दरम्यान आजच्या मोर्चाच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि मनसे नेत्यांमध्ये जुंपली. पोलिसांचं काम आहे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बघणं आणि मला वाटते पोलिसांचे योग्य काम केलं असेल. मोर्चा काढायला कुठली बंदी नसावी, लोकशाही काढायलाच पाहिजे, परंतु हेतू वेगळा आहे. नरेंद्र मेहता या लोकांनी आम्हाला शिकवलं काय मराठीचं काय करायचं ते. आज तुम्ही परवानगी न घेता त्या मोर्चाला सपोर्ट करताय. आज इकडचा आमदार म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करायला नरेंद्र मेहता इथे पाहिजे होता.